जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रश्मिकावरती ट्रेंडिंग व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार आहोत। जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल, व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे। असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप नका करू। आजचा जो व्हिडिओ आपण काइंडमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी तर टेलिग्रामवरती व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे। आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून जॉईन करायला काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही डायरेक्टली सर्च करून पण जॉईन होऊ शकता राहुल पटरे टेलिग्रामवरती। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असेल किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचे असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, त्यावरती मी लगेच रिप्लाय देत असतो। आणि अजून तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला फॉलो नसेल केलं तर फॉलो पण करून ठेवू शकता। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही पण करा, पण आपलं चॅनल सबस्क्राईब मात्र झालंच पाहिजे। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। Powerful people make places powerful. ओके, तर गाइज आपल्याला काइंडमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक रिसिव्ह सिलेक्ट करून टाकायचं आहे। रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर तुम्हाला मी एक व्हिडिओ दिलेला आहे ओव्हरले इफेक्ट, तो इफेक्ट तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायचा आहे। इफेक्ट मी ॲड केलेला आहे। इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता तुम्हाला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्हाला लेअरचं ऑप्शन दिसत असेल, बघू शकता या लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, एडिटिंगमध्ये यायचं आहे। आणि तुम्हाला एक इमोजी दिलेला आहे, मी ती इमोजीची PNG तुम्हाला टेक्स्ट PNG ॲड करायची, बघू शकता ही वाली PNG ॲड केल्याच्या नंतर हिला थोडंसं झूम करायचं आहे। झूम केल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला ओव्हरऑल ॲनिमेशनचा इफेक्ट दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे। आणि यामध्ये तुम्हाला हा वाला इफेक्ट देऊन घ्यायचा आहे, बघू शकता, किंवा तुम्ही दुसरा पण ॲड करू शकता जो तुम्हाला आवडेल। सिम्पली मी हा याला सिलेक्ट करून घेतो। सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं करायचं काय, त्यानंतर आपल्या इथं बघू शकता ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल, तुम्हाला या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर सिम्पली मी ऑडिओ सिलेक्ट करून घेतो। ऑडिओ सिलेक्ट केलेला आहे। ऑडिओ सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, इथं बघू शकता बीटनुसार जे आपल्याला मॅच करायचं, तर इथनं आपल्या बीट जे सुरुवात होती बघू शकता, तर इथनं आपली बीट सुरुवात होती, तर इथं आपल्याला करायचं काय, इथं यायचं आहे 12.4 पर्यंत, 12 सेकंद 4 पॉईंटपर्यंत। कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। क्लिक केल्याच्या नंतर याचा समोरील पार्ट कट करायचा, सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून बघू शकता इमोजीचा पण आपल्याला समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। आणि याची जी साईज याची एकदम परफेक्टपणे इथं बघू शकता, इथं बीट सुरुवात होती तिथपर्यंतच ठेवायचं आहे, जसं की मी एकदम परफेक्टपणे मॅच केलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसत असेल, बघू शकता या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। खाली एडिटिंगमध्ये यायचं आहे, फ्री स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं। वरला जो फोटो क्लिप्स आहे तुम्हाला 2वरती ठेवायची, किंवा 1.5 पॉईंटवर 1 पॉईंटवर ठेवूया। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता मीडियामध्ये जायचं आहे। मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर ज्या पण फोटोमध्ये तुमचे रश्मिकाचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे। तर सिम्पली इथनं आपल्याला 3 फोटो ॲड करायचे, तर मी 3 फोटो ॲड करून घेतो। जसं की मी इथं 3 फोटो ॲड केलेले आहे। ठीक आहे, ओके करायचं। ओके केल्याच्या नंतर इथं बघू शकता बीट तुम्हाला दिसतच असेल, पहिली बीट जे इथनं सुरुवात होते तर इथं संपते, इथनं दुसरी बीट सुरुवात होते। तर आपल्याला करायचं काय, इथं आल्याच्या नंतर इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा फोटो आपल्याला पहिल्या बीटपर्यंत ठेवायचा आहे। त्यानंतर इथं बघू शकता परत दुसरी बीट इथनं सुरुवात होते, इथं क्लिक करायचं, या फोटोवरती कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, सेकंड नंबरच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला कट करून टाकायचं आहे। परत तिसरी बीट जी इथपर्यंत येते, ठीक आहे, बघू शकता इथपर्यंत, आणि इथं आपल्याला क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। ठीक आहे, अशा प्रकारे जेणेकरून तिन्ही पण बीट आपल्या परफेक्टपणे मॅच होऊन जातील। त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, आणि बाकीचे जे रश्मिकाचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचे। तर सिम्पली मी इथनं फोटो ॲड करून घेतो, जे लास्ट जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत। ठीक आहे, तर बघू शकता त्यानंतर इथं आता बीटनुसार आपल्याला फोटो मॅच करायचे। तर इथं तुम्हाला दिसत असेल पहिली बीट इथनं सुरुवात होते, आणि इथं दुसरी बीट दिसते। इथं बघू शकता जो इफेक्ट आहे तो वरती गेलेला आहे, जास्त साऊंड। ठीक आहे, तर इथं आपल्याला यायचं, तुम्ही वरती सेकंद बघू शकता, त्यानुसार कट करू शकता, वरती सेकंद शो करत आहे। आणि इथं बघू शकता अशा प्रकारे बीटनुसार एकदम परफेक्टपणे
जसं की मी कट करीत आहे, तुम्ही सेकंदनुसार पण कट करू शकता. व्हिडिओवरती तुम्हाला सेकंद शो होत असतील तर सेकंदच्या हिशोबाने पण तुम्ही कट करू शकता. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही, काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला कमेंट करा, मी त्याचं सोल्युशन 100% तुम्हाला लगेच रिप्लाय देईल. ठीक आहे, किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती पण मेसेज करू शकता जर तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर अजून आपल्याला 2 फोटोची गरज आहे. तर मीडियामध्ये जायचं आणि इथनं आपल्याला 2 फोटो ॲड करून घ्यायचे. जसं की मी इथनं 2 फोटो ॲड करून घेतो, एक एक्स्ट्रा करतो, नंतर आपल्याला डिलीट पण करता येईल. ठीक आहे, इथनं परत इथं एक बीट सुरुवात होती बघू शकता, आणि इथनं लास्ट बीट इथपर्यंत आहे. ठीक आहे, तर एक फोटो आपला एक्स्ट्रा झाला तो आपण डिलीट करून टाकूया. डिलीट केल्याच्या नंतर बघू शकता आपले पूर्ण फोटो ॲड झालेले आहे. त्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. आल्याच्या नंतर इथं बघू शकता या फोटोवरती क्लिक करायचं, क्लिक ग्राफिक्समध्ये जायचं आहे. क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर इथं बघू शकता तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, बघू शकता हा इफेक्ट तुम्हाला इथं खाली गेट मोडवरती गेल्याच्या नंतर डाटा ऑन करून हा इफेक्ट डाउनलोड करायचा आहे आणि शोधायचा आहे. भावना शोधल्याशिवाय भेटत नाही, तुम्हाला शोधावं लागेल. ठीक आहे, सिम्पली आम्हाला 3 नंबरचा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही कमेंट करता की इफेक्ट मिळत नाही भावांनो, तर तुम्हाला शोधावं लागेल, नक्की इफेक्ट मिळेल. आणि तुम्ही जर काइन मास्टर आपला टेलिग्रामवरून डाउनलोड केलेलं नसेल तर एखाद्या वेळेस नाही भेटणार. तर तुम्ही टेलिग्रामवरून आपलं काइन मास्टर डाउनलोड करून घ्या. मी जे काइन मास्टर यूज करतो ते टेलिग्रामवरती तुम्हाला दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि यामधला आपल्याला फक्त 3 नंबरचे इफेक्ट जो सगळ्या फोटोवरती ॲड करून घ्यायचा. जेवढे पण तुमचे फोटो असतील त्या सर्वांवरती फक्त 3 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर मी सिम्पली ॲड करून घेतो सगळ्याच्यावरती. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा किंवा घरी घेऊन जा, काही पण करा, पण आपलं चॅनल सबस्क्राईब मात्र नक्कीच झालंच पाहिजे. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम आला किंवा कोणती स्टेप कळली नाही तर कमेंट करून नक्की सांगा, रिप्लाय तुम्हाला मी देईल. आणि तुम्हाला एक काम सांगतो भावनो, तुम्ही आपला जो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे शेअर करत जा. ठीक आहे, सर्वांना जे एडिटिंग शिकता येईल, सगळ्यांनी एडिटिंग शिकली पाहिजे. ठीक आहे, तर आपल्याला करायचं काय, त्यानंतर लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक PNG दिलेली आहे, वेटनेट PNG, ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता कैची साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करून घेऊ शकता. त्यानंतर हिची जी लेंथ आहे आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे. त्यानंतर परत आपल्याला तिथं यायचं जिथं आपली वेटनेटची PNG सुरुवात होती किंवा पहिला फोटो निघायला सुरुवात होती. लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं आणि इथं तुम्हाला एक क्रूजची PNG दिलेली, ती PNG तुम्हाला इथं ॲड करायची. बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्या नंतर हिची पण लेंथ शेवटपर्यंत घ्यायची आहे. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओच्या एक नंबर आल्याच्या नंतर लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक बॉर्डर PNG दिलेली, ती बॉर्डर PNG ॲड करायची. बॉर्डर PNG ॲड केल्याच्या नंतर हिची जी लेंथ शेवटपर्यंत घेऊन टाकायची. कैचीच्या साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे. फुल स्क्रीन केल्याच्या नंतर आता करायचं काय, इथे बघू शकता जिथनं आपला एक नंबरला यायचं व्हिडिओच्या लेअरमध्ये जायचं, मीडियामध्ये जायचं. आणि मीडियामध्ये गेल्याच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो ॲड करून घ्यायचा आहे, जेणेकरून जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बनवलेला आहे ते समजेल. ठीक आहे, तुम्हाला जर लोगो बनवता येत नसेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे लोगो कसा बनायचा, तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता. आणि व्हिडिओ बनवल्याच्या नंतर लोगो जो आहे तुमचा खूप इम्पॉर्टंट असतो भावांनो, जेणेकरून समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे, कारण की त्यावरती तुमचा लोगो असतो. तर लोगो तुम्हाला इथं खाली ॲड करून घ्यायचा आहे. आपण याला थोडंसं मोठं करून घेऊया आणि इथं खाली ॲडजस्ट करायचा आहे लोगो. ठीक आहे, आणि तुम्हाला जर लोगो बनवता येत नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे, तो बघा आणि लोगो बनायला शिकू शकता. एकदम सोप्या पद्धतीत आपल्या मराठी भाषेत शिकवलेलं आहे. तर आपल्याला इथं करायचं काय आहे, ही PNG थोडीशी इकडं खाली सरकवायची अशी, बघू शकता, ओके करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, इथं बघू शकता जिथनं आपल्या फोटो निघायला सुरुवात होती परत इथं यायचं आहे. तिथं आल्याच्या नंतर आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर लास्ट तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. याला असं झूम करायचं आहे, बघू शकता. झूम केल्याच्या नंतर यावरती जो ऑडिओ आहे तो ऑडिओच्या ऑप्शन ऑफ करायचा आहे. खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे. तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला प्ले करून दाखवतो थोडासा मधनंच, कारण की आपल्याला कॉपीराइट स्ट्राईक येऊ शकते. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ पूर्ण बनवून रेडी झालेला आहे. त्यानंतर करायचं काय, इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला एक्सपोर्ट करून घेऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा. तर चला भावांनो, भेटूया अशाच नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र.